गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी, वृक्षरोपणाचा वसा आज घेतो मी, वृक्षरोपणाचा वसा आज घेतो मी. सन्मान्य व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, कैलासवासी नारायण पंढरीनाथ उधाणे व कैलासवासी पुष्पानारायण उधाणे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त नाथब्रह्म कला फाउंडेशन कर्कमालिकेत वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी विषय मांडत आहे, झाडे लावूया झाडे जगूया. वृक्ष लावा दारोदारी आरोग्य येईल घरोघरी, वृक्ष लावा दारोदारी आरोग्य येईल घरोघरी. वृक्ष मित्रांनो, माहित आहे का तुम्हाला, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरज आहे, परंतु हवा सुद्धा माणसाची मूलभूत गरज आहे. झाडाला देखील मूलभूत गरजेमध्ये समाविष्ट होतो. अंगणी लावा एकच तुळस, अंगणी लावा एकच तुळस, प्राण व्हायचा होईल कळस, प्राण व्हायचा होईल कळस. अन्न आणि पाण्यामुळे माणूस काही वेळ झोप राहू शकतो, अन्न आणि पाण्यामुळे माणूस काही वेळ झोप राहू शकतो, परंतु हवेशिवाय माणूस काही मिनिटे सुद्धा झोप राहू शकत नाही. यावरून आपल्याला कल्पना होते की हवा आपल्यासाठी किती गरजेची आहे. सुंदर नक्षी आकाशात पक्षी, मानव विकासात पर्यावरण साक्षी. सुंदर नक्षी आकाशात पक्षी, मानव विकासात पर्यावरण साक्षी. वृक्षांचे प्रेम करावे बिल्लासारखे बाणावरती खोचलेले, प्रेम करावे बिल्लासारखे बाणावरती खोचलेले, मातीमध्ये उगून सुद्धा नभापर्यंत पोहोचलेले, मातीमध्ये उगून सुद्धा नभापर्यंत पोहोचलेले. एक वृक्ष एका वर्षामध्ये 3 किलो कार्बनचा नाश करते, एक वृक्ष एका वर्षामध्ये 3 किलो ऑक्सिजन निर्माण करते, एक वृक्ष एका वर्षामध्ये 40 किलो पाणी रिसायकलिंग करते, एका वृक्षापासून उन्हाळ्यात गरम भाग थांबू शकते, एक वृक्ष 12 विद्यार्थ्यांना आयुष्यभर वहीचे पान पुरू शकते, एका वृक्षापासून आपल्याला सावली, फुले, फळे, औषधे इत्यादी मिळू शकतात. मित्रांनो, जर तुमच्या मित्राचा लग्नाचा वाढदिवस असेल, जन्माचा वाढदिवस असेल, तर त्याला वृक्षाचे छोटे छोटे भेट द्या आणि त्याला जतन करण्याची जबाबदारी घ्या. झाडाशिवाय ढग गेले, ढगाशिवाय पाणी गेले, पाणीशिवाय शेती गेली, शेतीविना सर्व हवालदिल झाले. इतके सारे अनर्थ एका वृक्ष तोडीनेच केले, एका वृक्ष तोडीनेच केले. वृक्षवल्ली मासोय रे वनचरे, वृक्षवल्ली मासोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे अळविती, पक्षी सुस्वरे अळविती. एने सुके रुचे एकांताचा वास, एने सुके रुचे एकांताचा वास, नाही गुणदोषांगी येत. वृक्षवल्ली मासोय रे वनचरे, वृक्षवल्ली मासोय रे वनचरे. संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्त्व अतिशय सुंदरपणे अभंगात सांगितले आहे. आपण जर छोटेसे वृक्षारोपण केले, त्याची अतिशय सुंदरपणे पालन पोषण केले, तर ते सुद्धा वृक्ष आपल्याला आयुष्यात काहीतरी देते. ज्या ठिकाणी वृक्षांची संख्या जास्त असते, तेथील परिसर व निसर्ग हवा अतिशय सुंदर असते. वृक्षारोपण एक पुण्यकर्म. प्राचीन भारतामध्ये आजपर्यंत चालत आलेल्या 2 संकल्पना म्हणजे एक म्हणजे पाप आणि दुसरं म्हणजे पुण्य. आपण जर व्यक्तींना त्रास दिला, त्यांचा छळ केला, ते म्हणजे पाप, आणि दुसरं म्हणजे पुण्य. आपण जर व्यक्तीला